हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. कोजागरी पौर्णिमा म्हणलं की आपल्याला आठवण होती ती म्हणजे मसाला दुधाची. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कोजागरी स्पेशल दाटसर असं मसाला दूध कसं बनवायचं. हे मसाला दूध बनवण्यासाठी आपण रेडीमेड मसाला जो आहे तो वापरणार नाहीये, तर मसाला आपण घरीच तयार करणार आहोत. तर असं हे कोजागरी स्पेशल मसाला दूध कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून त्यातील ऑल हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करा, जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जाईल. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. हे मसाला दूध बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत. तर सुरुवातीला मी या ठिकाणी बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, त्याचबरोबर पिस्ता घेतलेले आहेत. तर 5 बदाम, 5 काजू आणि 5 पिस्ता जे आहेत ते आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत आणि त्यापासून आपल्याला मसाला जो आहे तो बनवायचा आहे. कढईमध्ये मंद आचेवर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण थोडेसे परतून घेणार आहे, जेणेकरून त्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि दुधाला आपल्या थोडासा स्मोकी फ्लेवर असा येईल. अगदी थोड्या वेळेसाठी मी जे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घेतलेले आहेत. गॅस आता मी बंद केलेला आहे. थोडीशी कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्येच मी ड्रायफ्रुट्स आहे ते भाजलेले आहेत. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत. प्लेटमध्ये काढलेले ड्रायफ्रुट्स जे आहेत ते आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत. ते आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट मिक्सरला बारीक करताना आपल्याला खूप काही त्याची पेस्ट करायची नाहीये. थोडीशी मोठी मोठी भरड असेल तरीही चालेल. त्यानंतर आपण या ड्रायफ्रुट्समध्येच 2 टेबलस्पून होईल इतकी मिल्क पावडर जी आहे ती ऍड करणार आहोत. मिल्क पावडर ऍड केल्यामुळं आपल्या दुधाला थोडासा दाटसरपणा येणार आहे. मिल्क पावडर मी आता ह्या ड्रायफ्रुट्समध्ये ऍड केलेली आहे. त्याचबरोबर एका बाजूला कढईमध्ये मी अर्धा लिटर होईल इतकं जे दूध आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. मिल्क पावडर बरोबर मिक्स करून मी ड्रायफ्रुट्सची भरड जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. या ठिकाणी मी एक पसरट कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. ज्यावेळी आपण कढई सिलेक्ट करतो त्यावेळी त्याचा बेस जो आहे तो आपल्याला जाड बेस असा घ्यायचा आहे, नाहीतर दूध जे आहे ते आपलं करपलं जाईल. आता या दुधामध्ये आपल्याला साखर आहे ती ऍड करायची आहे. या ठिकाणी मी 4 टेबलस्पून होईल इतकी साखर घेतलेली आहे. जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर जी आहे ती ऍड करू शकता. मला दूध जास्त गोड नको आहे, त्यामुळे मी काय केलेलं आहे 4 टेबलस्पून होईल इतकी साखर त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 10 ते 12 काड्या होतील इतकं केशर आहे ते घालायचं आहे. केशर जे आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल. आता या ठिकाणी मी दूध घेताना म्हशीचं दूध घेतलेलं आहे, जेणेकरून ते काय असेल दाट असेल आणि या दुधाला आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यावर साय जमा होऊ द्यायची नाहीये. साय जरी आली तरी आपण ती त्याच दुधामध्ये मिक्स करून घेतोय. खूप अशी साय आणू द्यायची नाहीये. एकसारखं आपल्याला हलवत राहायचंय. यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि मिल्क पावडरची जी काय आपण भरड केली होती ती देखील ऍड करून घ्यायची आहे. दुधाला चांगली उकळी आलेली आहे. यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती लो केलेली आहे आणि आपल्याला मंद आचेवर दुधाला थोडंसं आटू द्यायचं आहे, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते दाट बनेल, घट्ट बनेल. त्याचबरोबर आपण या ठिकाणी इथं वेलची पावडर जी आहे ती ऍड करणार आहोत. तर या ठिकाणी आपण अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. मी जी वेलची पावडर बनवलेली आहे तर त्यामध्ये मी थोडीशी साखर ऍड केली होती, त्यामुळे अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती मी ऍड करून घेतलेली आहे. वेलची पावडर ऍड केल्यामुळं दुधाला एक छानसा असा सुगंध येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला जायफळ ऍड करायचं असेल तर थोडंसं किंचित असं किसून जायफळ जे आहे ते ऍड करायचं आहे. यानंतर आपल्या दुधाची पौष्टिकता वाढावी, त्याला एक छानसा कलर यावा म्हणून आपण यामध्ये हळद ऍड करतोय. हळद ऍड करताना आपल्याला अगदी किंचित अशी हळद जी आहे ती ऍड करायची आहे. पाव टीस्पून होईल इतकी हळद मी सुरुवातीला ऍड करून घेतलेली आहे. यानंतर आपण दुधामध्ये ती चांगली अशी मिक्स करून घेणार आहे. सुरुवातीला जरी आपल्याला दुधाचा कलर व्हाईट वाटला तरी नंतर जो आहे
तो उकळल्यानंतर व्यवस्थित हळद मिक्स झाल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो चेंज होणार आहे. त्यामुळे आपल्याला हळद ऍड करताना खूप लिमिटेड अशी हळद ऍड करायची आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर दुधाची टेस्ट आहे ती बिघडती, त्याला कडवटपणा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं हळद जी आहे ती आपल्याला एकदम लिमिटमध्ये अशी व्यवस्थित ऍड करायची आहे. दूध वापरताना शक्यतो आपल्याला म्हशीचं दूध वापरायचं आहे. पण गाईचं जर तुम्हाला आवडत असेल तर गाईचं दूध वापरलं तरी चालेल. पण अशा वेळी आपल्याला मिल्क पावडरचं प्रमाण जे आहे ते आपल्याला दुप्पट करावं लागेल, जेणेकरून दूध जे आहे ते दाट होईल. दूध आपल्याला इथं दाटसर बनवायचं आहे, पण त्याची अगदी बासुंदी वगैरे बनवायची नाही आहे. त्यामुळे मिल्क पावडर घालताना खूप अशी घालायची नाहीये. आणि दूध मी इथं काय करते, सतत असं एकसारखं ढवळत राहते, जेणेकरून त्याला साय येणार नाही आणि दूध जे आहे ते खाली आपली मिल्क पावडर लागली तरी करपलं जाणार नाही. मिल्क पावडर आणि ड्रायफ्रुट्स जे आपण बारीक केलं होतं ते सगळं ऍड केल्यानंतर मंद आचेवर मी 15 मिनिटं असं हे दूध जे आहे ते व्यवस्थित आटू दिलेलं आहे, जेणेकरून त्या ड्रायफ्रुट्सचा एक स्वाद जो आहे तो दुधामध्ये चांगला मिक्स होईल आणि त्याची टेस्ट जी आहे ती दुधामध्ये उतरेल. यासाठी मी 15 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित ते दूध आटू दिलेलं आहे. छानशी त्याला उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला कढई वापरताना किंवा जे काही आपण भांडं वापरणार आहे ते एकतर जाड बेस असलेलं वापरायचं आहे, जाड बुडाचं वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं जर पसरट भांडं आपण वापरलं तर दूध आटण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो कमी होतो. म्हणून आपण काय करतोय, पसरट बेस असलेलं असं भांडं जे आहे ते आपण वापरतोय. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. 15 मिनिटं छान असा मसाला त्याच्यामध्ये चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहे. हे तयार झालेलं दूध जे आहे ते आपल्याला गरम गरमच असं सर्व करायचं आहे. तर दूध सर्व करण्यासाठी मी इथं ग्लास घेतलेले आहेत. ग्लासमध्ये आपल्याला जितकं हवं तितकं दूध जे आहे ते आपण भरून घेणार आहोत. या ठिकाणी 2 ग्लासमध्ये दूध जे आहे ते मी भरून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते ऍड करायचे आहेत. या ठिकाणी मी काजू, बदाम, पिस्ता हे जे आहेत ते मी बारीक असे स्लाइसमध्ये कट करून घेतले होते, जेणेकरून आपण ज्यावेळी दूध पिणार आहोत त्यावेळी आपल्याला थोडेसे ते दाताखाली येतील. यासाठी मी काजू, बदाम, पिस्ता जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर चारोळी देखील घेतलेली आहे. चारोळी देखील आपण याच्यामध्ये काय करतोय, ऍड करतोय. गरम गरम दुधामध्ये थोडीशी ती अशी भिजली जाईल आणि त्याच्यानंतर ती दाताखाली आली की त्याची एक वेगळी अशी छानशी चव, छानसा क्रंच असा आपल्याला अनुभवता येईल. फायनली आपलं मसाला दूध आहे ते रेडी झालेलं आहे. वरती मी सर्व करण्यासाठी त्याच्यावर थोड्याशा केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकल्या तरीही चालेल. आणि हे दूध जे आहे ते आपलं पिण्यासाठी आता रेडी झालेलं आहे. तर ही होती आपली आजची कोजागरी स्पेशल दाटसर असं मसाला दूध बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.